हाय तर स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची चटणी. त्यासाठी आपण हे तुरीचे दाणे ताव्यावरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतरच आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे. कच्च्या दाण्यांची चटणी होत नसते. त्यासाठी आपल्याला हे दाणे ताव्यावरती चांगले भाजून घ्यायचे आहे. तेल टाकून 2-3 मिनटाकरता आपण हे गॅसवरती भाजून घ्यायचे. कमी गॅसवरती, एकदम मोठा गॅस नाही करायचा म्हणजे ते जळून जातील. तर आपण याला कमी गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आणि हलवत राहायचं आहे. आता तसंच आपल्याला जे दुसरे दाणे होते अजून ते पण तसेच भाजून घ्यायचे आहेत. आता आपले दाणे सगळे भाजून झाले. आपण आता मिरच्या आणि लसूण मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. मिरच्या मी कच्च्या घेतल्या होत्या, तुम्ही भाजून पण घेऊ शकता. कच्च्या घेतल्या म्हणजे आपण तेलामध्ये त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आणि भाजून घेतला तर जास्त होऊ द्यायची गरज नाही. लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जे दाणे आपण मिक्सरमधून काढतो ते लगेच टाकता येतील. पण जर आपण कच्च्या काढल्या मिक्सरमधून तर आपल्याला ती मिरची आणि लसूण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यासाठी आता आपण जे लसूण आणि मिरची मिक्सरमधून काढली होती ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यात आपल्याला सगळ्यात अगोदर जिरं, मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकायचे आहे आणि हळद, हे सगळं चांगलं आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. तेलामध्ये झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हे दाणे टाकायचे. तर आपण हे दाणे आता मिक्सरमधून काढून घेऊ. मिक्सरमधून हे दाणे आपल्याला एकदम बारीक नाही काढायचे आहे, थोडे जाडसरच ठेवायचे आहे. काढल्यानंतर मी दाखवेल तुम्हाला. तसेच आपल्याला हे दाणे मिक्सरमधून काढायचे आहे. असे बघू शकता तुम्ही, असे आपल्याला चटणीसाठी असे जाडसर दाणे काढायचे आहे मिक्सरमधून. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे दाणे समजा मिक्सरमधून काढले आहेत, हे आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. तुरीच्या ओल्या दाण्यांची चटणी आपण बनवत आहोत. नंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे. परत आपण याला हलवून घेऊ. इथे आपली चटणी तयार झाली आहे. एकदम साधी आणि सोपी आणि चवदार, एकदम झटपट होणारी चटणी.